राज्यातल्या एकूणच घटना पाहता कायद्याचा धाक आहे का असा सवाल विरोधक करतायत, पाहूया। परभणी तोडफोड आणि जाळपोळ प्रकरणामध्ये 40 जण पोलिसांच्या ताब्यात, विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल, दंगलखोरांना शोधण्याचं काम सुरू। नांदेड परिक्षेत्राचे आयजी शहाजी उमप यांची माहिती। परभणीमध्ये परिस्थिती नियंत्रणामध्ये, माथे फिरूने संविधानाची विटंबना केल्यानंतर आंबेडकरी अनुयायांकडून जाळपोळ, तर आंदोलन नियंत्रणामध्ये आणण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर। सर्वांनी कायदा सुव्यवस्था राखावी, प्रकाश आंबेडकर यांचं आंदोलकांना आवाहन। संविधानाचा अपमान करणाऱ्यांवर प्रशासनाने कठोर कारवाई करावी, आंदोलनामागे कोणी सूत्रधार आहे का हे तपासावं, रामदास आठवले यांची प्रतिक्रिया। राज्यातील कायदा सुव्यवस्था उद्ध्वस्त झालेली आहे, 20 दिवसानंतर सुद्धा गृह खातं कोणाकडे हे ठरत नाही, संजय राऊतांचा महायुती सरकारवर निशाणा। परभणीमधील प्रकार एका माथे फिरूने केलाय, त्या माथे फिरूची कल्पना परभणीकरांना सुद्धा आहे। संविधान आपल्यासाठी सर्वोच्च आहे, कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करा, गिरीश महाजन यांचं परभणीकरांना आवाहन। बीड जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी दहशतीचं वातावरण आहे, दहशत माजवणाऱ्या लोकांना प्रशासन आणि काही नेत्यांकडून संरक्षण दिलं जातंय, माजलगावचे आमदार प्रकाश सोळंकी यांचा निशाणा। तर संतोष देशमुखांच्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडणार नाही, सोळंकी यांचं आश्वासन। समाजसेवा करतानाच संतोष देशमुखांचा जीव गेला, संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया। अटक करण्यात आलेल्या आरोपींची नार्को टेस्ट करण्याची ही मागणी। बीडच्या मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या करण्यात आली आहे। बीडमध्ये व्यापाऱ्यांसह सामान्य लोक सुद्धा दहशतीमध्ये, वाल्मिक कराड नावाचा माणूस सर्व घडवून आणतोय, शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांचा आरोप।